two objects of masses m1 and m2 are moving in circle of radius r1 and r2 respectively. बरोबर? Their respective angular speed are omega 1 and omega 2, such that both complete one revolution in same time t. बरोबर? Ratio of linear speed of m2 to that of m1. ओके, म्हणजे ह्यामध्ये दिलंय काय, देअर अँग्युलर स्पीड आर ओमेगा 1 अँड ओमेगा 2. बरोबर? आणि त्याबरोबर काय दिलंय, ओके, बोथ कम्प्लीट वन रेव्होल्युशन इन सेम टाइम टी. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी दोघांची सेम असणार का डिफरंट असणार? दोघांनी सुद्धा अँग्युलर व्हेलॉसिटी या दोघांची काय असणार, सेम असणार. सो ओमेगा 1 इज इक्वल टू व्हॉट, ओमेगा 2 एक गिवन आहे. फाईन काय करायचंय, रेशो ऑफ लिनियर स्पीड ऑफ m2. म्हणजे काय लिनियर स्पीड म्हणजे काय, सर्क्युलर मोशन मध्ये ओके जी वेलॉसिटी टँजेन्शियल असते त्याला आपण म्हणतोय लिनियर वेलॉसिटी. अँड ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी मुव्हिंग अलॉंग सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर. आणि ते विचारलंय काय, प्लस v2 बाय v1. आता हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार आहे. मग याला फॉर्म्युला कुठला, तर फॉर्म्युला व्ही फाइंड करायचं, ओमेगा नोन आहे. सो व्ही इज इक्वल आर ओमेगा असेल, आहे ना. मग ओमेगा किती येणार, प्लस व्ही बाय आर. ओमेगा 1 किती लिहायला पाहिजे मग मी, प्लस ओमेगा 1 इज v1 बाय r1 अँड ओमेगा 2 v2 बाय r2. बरोबर? आपल्याला फाइंड करायचं v2 बाय v1, त्यामुळे r2 बाय r1 इज इक्वल टू व्हॉट, v2 बाय v1. फक्त मी राईट लेफ्ट ऍडजस्ट केलं, इज इट राईट. त्यामुळे ऑप्शन कुठलं, ऑप्शन इज अंडरस्टूड. काय डाऊट आहे यामध्ये, घ्या.